नमस्कार. मिशन आरंभ ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिका इयत्ता 8वी जिल्हा परिषद अहिल्यानगर पंचायत समिती राहुरी. मी नवनाथ मोहन लाड. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता आणि या बुद्धिमत्तेतील घटक आहे तर्क. तर हा जो तर्क घटक आहे की काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्नाचे वाचन केल्यास प्रथम आपल्याला आकलन करून तर्क करायला होतो आणि शेवटी आपल्याला अचूक उत्तर काढायला होतं. पहा, म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा प्रश्न येईल हे सांगू शकत नाही. यासाठी अशा प्रकारचे जे प्रश्न आहे हे आपल्याला समजून घेऊन सोडवावे लागतात. पहा, म्हणजे हे चॅलेंजिंग प्रश्न असतात. काही ठिकाणी समीकरण तयार करणे, काही ठिकाणी म्हणजे आकृती तयार करणे, त्या ठिकाणी कोणता प्रश्न येईल हे सांगू शकत नाही. म्हणून तर्क हा जो घटक आहे हा अतिशय महत्वाचा घटक आहे. तर आपण या घटकाची माहिती काही प्रश्नोत्तर रूपाने किंवा काही उदाहरणाद्वारे हा घटक समजावून घेऊया. कशा प्रकारे या घटकावर प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. तर पाहता तर पहिलं उदाहरण आहे. पाहता, एका शेतात काही मांजरे व काही बदके आहेत. त्यांच्या पायांची संख्या 72 आहे व डोक्यांची संख्या 22 आहे. तर शेतात एकूण किती मांजरे आहेत? पाहता, अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला. पहा, आता या ठिकाणी एकतर हे उदाहरण समीकरण करून आपण सोडवायचं आहे किंवा पाहता काय करायचं. पाहता, या ठिकाणी पहा, हे जे उदाहरण आहे, उदाहरण पाहता, एका शेतात काही मांजरी पाहता व काही बदके आहेत. त्यांच्या पायांची संख्या किती पहा, म्हणजे एकूण म्हणजे दोघांचे मांजर आणि बदक यांची जे पायांची संख्या किती आहे? 72 आहे. पहा, 72 आहे आणि डोक्यांची संख्या 22 आहे. तर समजा आपण या ठिकाणी समजा सर्व जनावर आपण मांजर मानली. पाहता, सर्व जनावरे आपण मांजरे मानली. पहा, तर मानली तर या ठिकाणी पाय किती येतील? पहा, मग कारण डोके किती आहे? 22. म्हणजे 22 गुणिले 2 बरोबर 44. 44 पाय होतील. पहा, मग आता या ठिकाणी सर्व आपण मांजर म्हणजे या ठिकाणी 44 पाय होतील. पहा, परंतु पाय आपले 44 आहेत का? नाही. पाय किती आहेत? 72 आहे. पहा, पाय किती आहेत? 72 आहेत. म्हणून जर आपण या ठिकाणी पहा 72 मधून आपण हे 44 वजा केले तर या ठिकाणी पहा 12 तुमच्याकडे 8 म्हणजे 28 उरतात. पहा, आता 28 उरतात. आता मांजराला जेवढे पाय आहेत, मांजराला 4 पाय असतात आणि बदकाला 2 पाय, म्हणजे संख्या दुप्पट आहे. पहा, म्हणजे मांजराचे जे पाय आहे ते बदकाचे दुप्पट आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जर 28 ला जर 2 ने भागलं तर बे एक बे चौक 8, म्हणजे या ठिकाणी उत्तर येते 14. म्हणजे या ठिकाणी 14 पाहता काय उत्तर? 14 उत्तर आले. पहा, आपण पाहूया आता 14 उत्तर आहे. पहा, म्हणजे या ठिकाणी पाहता डोके किती आहे? पहा 22. पहा 22 डोके म्हणजे एकूण प्राणी 22 आहे. पहा, त्यातले 14 म्हणजे 12 8 म्हणजे 8 म्हणजे 14 आणि 8 या ठिकाणी उत्तर आहे. पहा, या ठिकाणी 14 आणि 8 या ठिकाणी पहा 14 हे उत्तर या ठिकाणी ते. पहा,
पुढचं पाहता, एका शेतात ससे व कबूतर आहेत, त्यांच्या डोक्यांची संख्या 25 आहे आणि पायांची संख्या 76 आहे, तर ससे व कबूतर किती आहेत पहा. तर पाहता, समजा आपण काय केलं, सर्व कबुतरी पहा, जो 2 पाय पहा आपण ते मानायचं. पाहता सर्व कबुतरी पहा, सर्व म्हणजे जनावरांचे कबूतर मानले आपण, जनावरे कबुतरे मानली ना. तर मग आता या ठिकाणी पाय किती होतील पहा. तर पाय बरोबर किती होतील पहा, डोके किती आहे पहा 25, म्हणजे 25 गुणिले 2 बरोबर 50, म्हणजे 50 पाय झाले. परंतु आपल्या ठिकाणी काय दिले त्यांनी, 76 दिले पहा. प्रत्यक्ष पाय किती आहेत, प्रत्यक्ष पाय. आता हा प्रश्न काठिण्य पातळीचा प्रश्न आहे पहा. प्रत्यक्ष पाय किती आहे पहा, 76 आहे. किती आहे, 76 आहे पहा. जास्तीचे पाय किती पहा, जास्तीचे पाय बरोबर 76 वजा 50, 76 वजा 50. मग आता किती उत्तर पाहता, 76 मधून जर आपण 50 वजा केले, उत्तर येते 26. म्हणजे पाहता सश्याचे पाय जे आहे उत्तर येतं पहा, हिचे उत्तर येतं पहा 26. तर सश्याचे पाय हे कबुतरापेक्षा कसे पहा, दुप्पट पाय ना, दुप्पट पहा. म्हणजे पहा या ठिकाणी 26 भागिले 2 बरोबर 13. म्हणजे या ठिकाणी 13 काय असतील पहा, ससे असतील पहा. 13 हे ससे उत्तर असेल. आणि एकूण किती पाहता, 25 दिले पहा, 25 वजा 13 म्हणजे 12 हे कबूतर असेल. आता अशाच प्रकारचा हा देखील प्रश्न आहे पहा. एका शेतात कोंबड्या व शेळ्या आहे, त्यांच्या डोक्यांची संख्या 30 आहे व पायांची संख्या 80 आहे, तर कोंबड्या व शेळ्या किती आहेत पहा. समजा सर्व कोंबड्या आपण पहा, जे 2 पाय आहेत ते आपण मानायचं पहा, 2 पाय पहा. सर्व कोंबड्या म्हणजे आपण सर्व जे प्राणी आहेत कोंबड्या मानू पाहता. तर पाय किती होतील पहा, डोके किती आहे 30, म्हणजे 30 गुणिले 2 बरोबर 60 पाय होतील, 60 पाय होतील पहा. या ठिकाणी पाहता प्रत्यक्ष पाय किती आहेत, 80 आहेत. प्रत्यक्ष पाय पहा, प्रत्यक्ष पाय बरोबर 80. आता जास्तीचे पाय किती पहा, जास्तीचे पाय किती आहे, जास्तीचे पाय बरोबर 80 वजा 60 बरोबर 20. आणि 20 पाय एक्स्ट्रा आहे पहा, जास्त आहे. आणि कोंबड्याच्या दुप्पट शेळ्याचे पाय असतात पहा. म्हणजे या ठिकाणी आपण जर 20 ला जर 2 ने भागलं, उत्तर येते 10. या ठिकाणी शेळ्या किती येतील पहा, शेळ्या येतील बरोबर 10 येतील आणि कोंबड्या येतील 30 मधून 10 गेले, 30 वजा 10 बरोबर 20. अशा प्रकारे अशा प्रकारचं उदाहरण आलं तर सोडवायचं पहा. हे वैचारिक प्रश्न आहे, प्रश्न कोणताही सांगू शकत नाही पहा. आता पुढचा प्रश्न पहा, तर्क. सर्व प्रश्न हे तर्कावर आधारित आहे पहा. या ठिकाणी कोणती युक्ती उपयोगी येईल हे आपण सांगू शकत नाही पहा. उदाहरण फक्त वाचायचं, उदाहरण वाचून पहा. 4 कामगार 4 भिंती 4 दिवसात बांधतात, तर 1 कामगार 1 भिंत किती दिवसात बांधेल. 4 कामगार, तर पर्याय असतील पाहता.
4 दिवस, दुसरा पर्याय पहा 2 दिवस, तिसरा पर्याय पहा 1 दिवस आणि चौथा पर्याय पहा 3 दिवस. 4 कामगार 4 भिंती 4 दिवसात बांधतात. म्हणजेच काय पाहता, एक कामगार एक भिंत किती दिवसात बांधेल पाहतो पहा. चौघ 4 कामगार हे 4 भिंती बांधतात पहा. म्हणजे या ठिकाणी अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, एक कामगार एक भिंत ही किती दिवसात बांधणार आहे पहा. या ठिकाणी किती दिवसात बांधणार आहे पहा, 4 दिवसात बांधणार आहे पहा. 4 उत्तर काय पहा, हेच उत्तर येतं पहा, 4 दिवसात. प्रत्येक कामगाराचं पहा वेगवेगळे पहा. प्रत्येक जे 4ही कामगार आहे ते 4 दिवसातच भिंत ती बांधणार आहे. म्हणजे या ठिकाणी बरेच विद्यार्थी काय करतात, लगेच उत्तर लिहितात 1, पण हे 1 उत्तर चुकीचं आहे पहा. म्हणजे हा प्रश्न सोपा दिसतोय परंतु फसवा आहे पहा. म्हणून पहा, 4 कामगार 4 भिंती 4 दिवसात बांधतात, तर एक कामगार एक भिंत देखील 4 दिवसातच बांधणार आहे पहा. यामध्ये बदल होणार नाही. पुढचा प्रश्न असाच आहे पहा, 10 गायी 10 गवताच्या पेंड्या 10 दिवसात खातात, तर एक गाय एक पेंडी किती दिवसात खाईल पहा. 10 गायी 10 गवताच्या पेंड्या 10 दिवसात खातात पहा. या ठिकाणी सुद्धा पहा पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिले असतील पहा. 1 दिवस, दुसरा पर्याय पहा 5 दिवस, तिसरा पर्याय पहा 15 दिवस आणि चौथा पर्याय आहे 10 दिवस. 10 दिवस पहा. 10 गायी 10 गवताच्या पेंड्या ह्या 10 दिवसात पाहतात. म्हणजेच काय, एक गाय एक पेंडी ही 10 दिवसात खाणार पहा. 10च उत्तर म्हणजे 10 दिवस हे उत्तर आहे पहा. हा प्रश्न येऊ शकतो. हा तर्कावर आधारित प्रश्न आहे पहा. या ठिकाणी कोणती तर युक्ती नाहीये पहा. आता पुढचा जो भाग आहे पहा, हस्तांदोलन. आता हस्तांदोलन म्हणजे काय पहा, क्रिकेटची मॅच असते त्यावेळेस खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करतात. मग आपल्याला हस्तांदोलनाची संख्या आपल्याला मोजायची असते पहा. हा देखील तर्कावर आधारित प्रश्न आहे पहा. हस्तांदोलन तर उदाहरण आहे पहा, क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील. यासाठी एक सूत्र आहे पहा. सूत्र काय पहा, एकूण. हे सूत्र लक्षात ठेवायचंय. एकूण हस्तांदोलने हस्तांदोलने बरोबर n कंसात n-1/2. n म्हणजे काय, खेळाडूंची संख्या. n म्हणजे काय, खेळाडूंची संख्या आहे पहा. आणि त्यातून 1 वजा करायचं म्हणजे पहा खेळाडूंची संख्या किती आहे 11. आणि n-1 म्हणजेच काय, 11 मधून 1 गेला, 1 वजा केला 10 उरतात. म्हणजे या ठिकाणी पहा भागिले 2, बे 1 बे 5 10. म्हणजे या ठिकाणी 11 5 55. म्हणजे क्रिकेटच्या एका संघातील 11 खेळाडूंनी प्रत्येकाने एकमेकाशी एकदा हस्तांदोलन केले तर 55 वेळा 55 हस्तांदोलन होतील पहा. 55 हस्तांदोलने होतील. अतिशय सोपा प्रश्न पहा. या ठिकाणी फक्त हे सूत्र लक्षात ठेवायचंय की खेळाडू संख्येची त्यातून 1 वजा करायचा, दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची निम्मी करायची पहा. पुढचा प्रश्न पहा, एका वर्गात 20 विद्यार्थी आहेत
किती विद्यार्थी आहेत? 20. उदाहरण काळजीपूर्वक वाचायचं आपण. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येकाशी एकदाच हस्तांदोलन केले तर एकूण हस्तांदोलने किती होतील? सूत्र पहा काय? n गुणिले n वजा 1/2. n म्हणजे विद्यार्थी संख्या पहा 20 कंसात n मधून 1 वजा म्हणजे 20 मधून 1 वजा करायचं पहा 20 वजा 1/2 बरोबर 20 गुणिले 20 मधून 1 वजा केला उरतात 19/2. पहा बे 2 ला भाग दिला 2 1 2 2 10 20. उत्तर पहा 10 गुणिले 19 बरोबर 190. 190 हस्तांदोलन पहा 190 हस्तांदोलने होतील. अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण या सूत्राचा वापर होतो बा. फक्त काय करायचं बा विद्यार्थी संख्या घ्यायची त्यातून 1 वजा करायचा आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा त्याची निमपट करायची. पहा पुढचा प्रश्न पहा. हा जो घटक आहे तर्क सर्व तर्कावर आधारित आहे पहा. तर पहा या ठिकाणी एका खेळात योग्य उत्तर दिल्यास 4 गुण मिळतात व चुकीसाठी चुकीचं उत्तर दिलं आपण चुकीसाठी 2 गुण वजा होतात. श्यामने 20 प्रश्न सोडवले व त्याला एकूण 44 गुण मिळाले तर श्यामने किती चुकीचे प्रश्न सोडवले? आता आपण या ठिकाणी पहा काय करायचं पहा. आपलं योग्य पाहता आपण दिलेली माहिती काय पहा. जर योग्य उत्तर आलं तर 4 गुण आणि जर चूक उत्तर आलं चूक आलं तर 2 गुण वजा होतात पहा. आता एकूण प्रश्न किती आहेत? एकूण प्रश्न किती पहा. एकूण प्रश्न बरोबर 20. किती प्रश्न आहे? प्रश्न आहेत 20 पाहता. तर पाहता आपण काय करूया योग्य प्रश्नासाठी आपण योग्य असेल आपण त्याला x म्हणू पहा. योग्य साठी आपण काय योग्य गुणासाठी काय त्याला x मानू आपण पहा. x मानू. मग आता जर याला x मानलं म्हणजे आपलं 4 गुण आपल्याला हे x मानले पहा. म्हणजे x किती असेल पहा. योग्य प्रश्न पाहता आणि चुकीसाठी पहा 2 वजा होतं पहा. आपल्याला जेवढे गुण मिळालेले आहेत त्यातून 2 गुण काय होतात पहा होतात पहा. म्हणजे आता पहा योग्य प्रश्न पहा किती पहा. योग्य प्रश्न किती आहेत? x पहा. आणि जे चूक आहे चुकीचे प्रश्न पहा. चुकीचे प्रश्न चूक सोडवले ती किती असतील मग 20 वजा x पहा. म्हणजे या खेळामध्ये योग्य प्रश्न किती झाले? x प्रश्न पहा. आणि चुकीचे प्रश्न किती आहेत? 20 वजा x पहा. 20 वजा x पहा. मग आता योग्य प्रश्नासाठी किती मार्क आहे? 4 गुण आहे. म्हणजे याला 4 ने गुणलं म्हणजे त्याला किती गुण मिळतील पहा. 4 गुणिले x म्हणजेच 4x. म्हणजे त्याला आता 4x गुण मिळाले पहा. आणि त्याने चुकीचे प्रश्न सोडवल्यामुळं काय झालं त्याचे 2 गुण वाजले पहा. पण त्याने किती चुकी सोडले पहा 20 वजा x. म्हणजे यातून जर आपण वजा
2 गुणिले 20 वजा x केलं पहा. हे दोन्ही काय गुणायचं आपल्याला, कारण प्रत्येक एक प्रश्न चुकला तर 2 गुण कमी होतात, म्हणून प्रश्न किती चुकीचे 20 वजा x. आणि आपण हे जर समीकरण सोडवलं पहा, तर किती मार्क्स मिळतात पहा, 44. 4x. आता आपण ही समीकरण सोडू पहा, 4x वजा 20 दुने 40 आणि वेग इथं अधिक 2x बरोबर 44. आता आपण काय करूया पहा, 4x आणि 2x दोघांची बेरीज करूया. 4x आणि 2x दोघांची बेरीज करूया. चार एक्स 2x किती झाले पहा, 6x. 6x वजा 40 बरोबर 44. आता हे वजा समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला नेताना काय होतात, अधिक होतात पहा. म्हणजे या ठिकाणी काय होतील पहा, 6x बरोबर 44 अधिक 40 म्हणजे 6x बरोबर 84. 6 ने जर आपण x बरोबर 84/6 24 14 उत्तर आलं 14. म्हणजे x बरोबर किती आले 14. म्हणजे या ठिकाणी त्या श्यामने पहा किती प्रश्न योग्य प्रश्न किती सोडवले पहा, योग्य प्रश्न सोडवले आहेत 14. आणि आता आपल्याला काय विचारलंय, चुकीचे गुण चुकीचे प्रश्न विचारले पहा. मग चुकी किती दिले पहा, चुकीचे प्रश्न बरोबर 20 वजा 14 बरोबर 6. म्हणजे त्याने 6 प्रश्न चुकीचे सोडवले. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. अतिशय सोपा आहे पहा. याच प्रकारचं आपण आणखी एक उदाहरण घेऊया. तर पाहता, एका परीक्षेत योग्य उत्तरास 5 गुण मिळतात व चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण वजा होतो. मयूरने 20 प्रश्न सोडवले व त्याला 70 गुण मिळाले, तर त्याने किती प्रश्न सोडवले पहा. त्याचे जे प्रश्न आहेत, जे किती प्रश्न योग्य सोडवले म्हणजे बरोबर सोडले पहा. पाहता या ठिकाणी काय करूयात आपण, पहा योग्य ज्याने जे प्रश्न सोडले पहा काय म्हणायचं, योग्य प्रश्न संख्या, योग्य प्रश्न संख्या x मानू. मग आता योग्य प्रश्न संख्या आपण x मानली, चुकीची प्रश्न काय संख्या येईल पहा, तर चुकीची प्रश्न संख्या बरोबर काय असेल, एकूण प्रश्न किती आहेत 20, म्हणून काय होईल पहा 20 वजा x हे झाले चुकीचे प्रश्न. योग्य प्रश्न आणि चुकीचे प्रश्न. मग आता आपल्याला एका प्रश्नासाठी किती गुण मिळतात 5. म्हणजे त्याने जर x प्रश्न सोडले असतील त्याला गुण किती मिळतील, मग त्याला गुण मिळतील पहा 5x मिळतील पहा. आणि चुकीच्या प्रश्नासाठी त्याचे किती गुण कमी होतात पहा 20 वजा x. प्रत्येक प्रश्न चुकला 2 गुण कमी होतात पहा, म्हणजे याला गुणिले 2 पहा. यातून जर वजा केलं पहा, म्हणजे या 5 योग्य जे गुण मिळाले आहे त्यातून जे चुकीचे गुण मिळाले ते वजा केले, आपलं उत्तर किती येतं पहा 70 येते पहा. या ठिकाणी म्हणजे 5x वजा 2 कंसात 20 वजा x कंस पूर्ण बरोबर 70.
हे समीकरण तयार झालेलं आहे. आता आपण हे समीकरण सोडवूया. 5x वजा 20 दुने 40, 20 दुने 40 वजा 2x बरोबर 70. तर पाहता आता 5x मधून 2x इथं हे आधी आले बा. 7x वजा 40 बरोबर 70. या ठिकाणी पहा 7x बरोबर 70 अधिक 40. 7x बरोबर 110. या ठिकाणी हा प्रश्न चुकीचा आहे पहा. म्हणजे x बरोबर आपण जर 110 भागिले तर प्रश्न थोडासा चुकीचा आहे. त्यामुळं अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रश्न सोडवायचा आहे पहा. आपण पुढील प्रश्न घेऊया. आता पहा आता हा पुढचा जो प्रश्न आहे हा थोडा आणखी वेगळा आहे. पुढील जो प्रश्न आहे आणखी वेगळा आहे पहा. तर्क आपल्याला प्रत्येक ठिकाणी तर्क विचार आपला जो विचार आहे विचार करायचा आहे पहा. एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले व 10% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर 2 विषयाच्या घेतलेल्या या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पहा. दिलेली माहिती आपण लिहून घ्यायची पहा. काय माहिती दिली आहे पहा. गणितात नापास आपल्याला जी माहिती दिलेली आहे गणित विषयात नापास किती विद्यार्थी पहा 30%. नंतर काय दिलं पहा 20% हे इंग्रजी विषयात नापास झाले पहा. म्हणजे इंग्रजीत नापास बरोबर 20%. त्यानंतर दोन्ही विषयात नापास हा दोन्ही विषयात नापास बरोबर 10%. या ठिकाणी आपण एक असं वर्तुळ काढलं पहा. पहा 30% गणितात नापास 20% इंग्रजीत नापास आणि 10% हे दोन्ही विषयात नापास पहा. तर काय करायचं आता आपल्याला एकूण नापास टक्केवारी काढायची पहा. हे जे आहे गणित हे इंग्रजी आणि हे दोन्ही आता या ठिकाणी काय करायचं पहा. या ठिकाणी काय करायचं पहा. ह्या गणित व इंग्रजी दोघांची बेरीज करायची. गणित व इंग्रजी दोघांची काय करायची बेरीज करायची आणि त्यातून हे जे दोन्ही मार्क आहे दोन्ही विषयात ते वजा करायचे पहा. सूत्र काय झालं पहा. एकूण नापास टक्केवारी बरोबर गणितात नापास टक्केवारी वजा इंग्रजीत नापास टक्केवारी वजा दोन्ही आधी बेरीज या दोघांची बेरीज करायची आपल्याला आणि त्यातून दोन्ही विषयात नापास वजा करायचं. अतिशय सोपं आहे पहा. प्रश्न दिसला या ठिकाणी या प्रश्नाला
फार कमी वेळ लागतो पहा. म्हणजे पहा 30 अधिक 20 वजा 10, 30 आणि 20 50 झाले. 50 मधून 10 वजा केले 40 उरले. 40 काय आले? एकूण नापास टक्केवारी आली पहा. आपलं काय विचार त्यांनी परीक्षेमध्ये काय विचारलं पहा? एकूण विद्यार्थी उत्तीर्ण टक्केवारी विचारली पहा. किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? उत्तीर्ण पाहता. मग जर 40% विद्यार्थी हे नापास झाले, 100% मधून पहा, 100 मधून जर आपण 40% वजा केले तर उरतात 60%. म्हणजे उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी किती असणार आहे? 60%. आणि परीक्षेला पर्याय 40% पण दिला जाईल पहा, 60% पण असेल पहा. यामध्ये आपलं कन्फ्युजन होतं, गोंधळ होतो. म्हणून हा प्रश्न काळजीपूर्वक सोडायचा. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा. अशा प्रकारचा प्रश्न विचारलेले आहेत. आता अशाच प्रकारचा आणखी एक आपण प्रश्न पाहूया. पाहता, एका परीक्षेत 25% विद्यार्थी विज्ञानात नापास झाले, 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 15% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले? आपल्या ठिकाणी पहा, सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे ती नापासांची माहिती दिली आहे. परंतु आपला प्रश्न जे उत्तर काढायचं आहे ते काय दिले पहा? उत्तीर्ण टक्केवारी काढली. उत्तीर्ण टक्केवारी दिली पहा. आता विज्ञानाची पहा, विज्ञान नापास पहा. विज्ञानात नापास टक्केवारी किती पहा? 25%. नंतर गणितात नापास किती पहा? 30%. आणि दोन्ही विषयात नापास, किती आहेत? 15%. 15% पहा. मग त्या ठिकाणी आपलं सूत्र काय पहा? एकूण नापास टक्केवारी बरोबर एकूण नापास टक्केवारी बरोबर विज्ञानातील नापास टक्केवारी अधिक गणितातील नापास टक्केवारी वजा दोन्ही विषयातील नापास टक्केवारी. म्हणजे पहा 25% अधिक 30% वजा 15% बरोबर. पाहता 25 आणि 30 किती झाले? 55 वजा 15 बरोबर 40. या ठिकाणी सुद्धा काय होतं पहा, 40% आले. 40% उत्तर आले पहा. म्हणजे उत्तीर्ण टक्केवारी किती असेल पहा? उत्तीर्ण टक्केवारी बरोबर 100 वजा 40 बरोबर 60%. 60%. आता अशाच प्रकारचा आणखी प्रश्न घेऊया आणि मग पुढचा भाग पाहूया. एका शाळेत 40% विद्यार्थी मराठीत नापास झाले, 35% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले आणि 20% विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले. तर एकूण किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले पहा? दिलेली माहिती काय आहे? मराठीत नापास किती आहे ते? 40%. इंग्रजीत नापास बरोबर किती पहा? 35%. आणि दोन्ही विषयात नापास 20% पहा. दोन्ही विषयात
नापास किती आहे 20%. आता आपण काय या तिन्ही माहितीवरून काय करायचं आपल्याला एकूण नापास टक्केवारी किती आहे पहा एकूण नापास टक्केवारी बरोबर पहा मराठीत नापास टक्केवारी अधिक इंग्रजीत नापास टक्केवारी आणि वजा दोन्ही विषयात नापास टक्केवारी. मराठीत किती मग 40. मराठीत किती आहे 40% पहा आणि इंग्रजी विषयात किती आहे पहा 35% अधिक 35 आणि वजा दोन्ही विषयात किती आहेत 20% वजा 20 पहा 40 मध्ये जर आपण 35 मिळवले किती येतात पहा 75 वजा 20 बरोबर 75 वजा 20 त्याचं उत्तर येते 55. आता पहा ही टक्केवारी आली ही कोणती आली एकूण नापास टक्केवारी आली बा आपल्याला काय करायचं आहे एकूण उत्तीर्ण टक्केवारी एकूण उत्तीर्ण विद्यार्थी टक्केवारी पहा विद्यार्थी टक्केवारी विद्यार्थी टक्केवारी बरोबर 100 वजा 55 बरोबर 45 म्हणजे एकूण 45% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील. अशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचं अतिशय सोपं आहे पहा. तर पाहता पुढचं पाहू आपण तर माहितीवरून अनुमान काढणे माहितीवरून अनुमान काढणे पाहता प्रश्न पहा आकृती वेन आकृती पाहि वेन आकृती पहा या ठिकाणी वर्तुळ दिलेले पहा पूर्ण संख्या समसंख्या विषम संख्या यासाठी कोणतं वर्तुळ असेल पूर्ण संख्या त्यानंतर समसंख्या विषम संख्या यासाठी या ठिकाणी आपल्याला विचार करायचा पहा आणि यासाठी कोणतं वर्तुळ असेल हे आपण त्याचं अनुमान काढायचं आहे. तर पाहता मग पहा कोणतं वर्तुळ असेल तिथं पाहता या ठिकाणी व्यवस्था आपण जर विचार केला तर पूर्ण संख्या म्हणजे पहा नैसर्गिक संख्या पहा आपलं संख्या माहित पाहिजे आपल्याला पूर्ण संख्या पहा 0 1 2 3 4 5 6 ह्या 7 8 9 10 11 12 हे काय सर्व पहा पूर्ण संख्या आहे पहा पूर्ण संख्या आहेत. मग आता यासाठी हे समसंख्या पाहता आणि विषम संख्या म्हणजे या ठिकाणी पहा पूर्ण संख्यांचं काही पहा पूर्ण संख्यासाठी सर्व प्रकारची संख्या पायामध्ये पहा म्हणजे पहिलं जे वर्तुळ पहा सर्व प्रकारच्या संख्या पूर्ण काय या सर्व प्रकारच्या संख्या त्यामध्ये पहा दोन संख्या पाहता समसंख्या वेगळे आणि विषम संख्या वेगळे पहा म्हणजे या ठिकाणी पहा समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे या ठिकाणी पर्याय नंबर 2 हे या ठिकाणी उत्तर आहे. पर्याय नंबर 2. पुढचं पहा डॉक्टर स्त्री आणि पुरुष डॉक्टर स्त्री आणि पुरुष पाहता मग कोणतं या ठिकाणी वर्तुळ असेल पहा डॉक्टर स्त्री आणि पुरुष तर पाहता डॉक्टर
स्त्री आणि पुरुष पहा, हे असेल का पर्याय नंबर 1 असेल का पर्याय नंबर 2 असेल का पर्याय नंबर 3 असेल तर पर्याय नंबर 4 असेल, हे आपण या ठिकाणी अनुमान करायचं आहे. अनुमान करायचं आहे. तर पायरणी डॉक्टर, स्त्री, पुरुष पहा, स्त्री, स्त्री आणि पुरुष आणि डॉक्टरचं पहिलं सगळ्यात मोठा चौकोन पहा, डॉक्टर आणि स्त्री, पुरुष आणि डॉक्टर, या ठिकाणी पर्याय नंबर 3 हे या ठिकाणी उत्तर आहे. पुढचे पाहता, महासागर गर्ता नदी, महासागर गर्ता आणि नदी. तर महासागर पहा, गर्ता आणि नदी, यामध्ये महासागर गर्ता नदी हे 3 संकल्पना वेगळ्या आहे पहा. नदीचा भाग पूर्ण वेगळा आहे. म्हणजे पर्याय नंबर 1 ही नदी, महासागरातील गर्ता आहे पहा, म्हणजे महासागरामध्ये गर्ता आहे, म्हणजे पर्याय नंबर 1 हे याचं उत्तर आहे. पुढचे पहा, अन्न पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग, अन्न पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग पहा. आता या ठिकाणी पहा, अन्न पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग, मग कोणतं वापरायचं पहा. आता अन्न हे म्हणजे पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग हे दोन्ही वेगळे, पिष्टमय पदार्थ वेगळे पहा आणि भुईमुग हे स्निग्ध पदार्थ आहे पहा. या ठिकाणी पहा, अन्न कोणते पाहता, अन्न म्हणजे हे अन्न पिष्टमय पदार्थ आणि भुईमुग, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहू शकतो पहा. पुढचा पहा, जो प्रश्न आहे पुढचा, तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये अनेक आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर पुढचं आहे पहा, माहितीवरून अनुमान काढणे, हा पण एक प्रश्न आहे पहा. माहितीवरून अनुमान काढणे, माहितीवरून अनुमान काढणे पहा. काय प्रश्न आहे पहा, खाली 2 विधाने व 2 अनुमाने दिली आहेत, त्यावरून योग्य पर्यायाची निवड करा. विधान काय पहा, सर्व शिक्षक कलाकार असतात, काही कलाकार आनंदात राहतात. आता अनुमान काय पहा, क सर्व शिक्षक आनंदात राहतात आणि ड आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार असतात. आणि त्याला पर्याय पहा, पर्याय पहिला पहा बरोबर, पर्याय 1 फक्त क सत्य, क विधान क सत्य. दुसरा पर्याय पहा, क आणि व ड दोन्ही असत्य, दोन्ही असत्य. आणि तिसरा पर्याय पहा, फक्त ड सत्य, फक्त ड सत्य. आणि चौथा पर्याय पहा, चौथा काय पहा, क व ड दोन्ही सत्य. यासाठी पहा, आपल्याला एक वेन आकृती तयार करायची पहा, वेन आकृती तयार करायची पहा. सर्व शिक्षक कलाकार आहे पहा, म्हणजे पहा सर्व शिक्षक कलाकार आहे,
शिक्षक, शिक्षक. आणि कसे आहे पहा, हे कलाकार आहे पहा, कलाकार. म्हणजे सर्व शिक्षक मध्यभागी हे कलाकार. हे झालं पहिलं पहा, पहिलं विधान झालं पहा. काही कलाकार आनंदात राहतात. काही कलाकार, काही कलाकार, हे कलाकार आणि इथं आनंदात. आता पहा पुढचं काय दिलं पहा, हे दोन विधान आहे. मग या दोन विधानावरून आपल्याला काय करायचं पहा, एक संयुक्त वेन आकृती बनवायची पहा. दोन विधानावरून आपण जे पहिलं विधान काय बनलं पहा, हे जे पहिलं पहा, शिक्षक, सर्व शिक्षक हे कलाकार असतात, कलाकार असतात. हे दोन आकृत्यावरून आपल्याला यावरून एक आकृती बनवायची पहा. आता आपण या ठिकाणी पाहिलं पहा, सर्व शिक्षक आनंदात राहतात. बरोबर आहे की, सर्व शिक्षक आनंदात राहतात का? सर्व शिक्षक आनंदात राहतात का? सर्व शिक्षक आनंदात राहतात, हे विधान बरोबर आहे का? आनंद इकडे पाहता, आनंदात. पहा, सर्व शिक्षक कलाकार आहेत, पण सर्व शिक्षक नाहीत ना. कधी काही कलाकार आहे, काही आनंदात आहे पहा. म्हणजे जे क जे उत्तर आहे, हे क या ठिकाणी चुकीचं आहे पहा. क काय पहा, हे चुकीचं आहे पहा. पुढचं पाहता, आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार आहेत. आनंदात राहणारे सर्व लोक कलाकार आहेत का? नाही, हे पण उत्तर चुकीचं आहे पहा. तुम्ही निरीक्षण करा, त्या ठिकाणी दोन कलाकार वेगळे आणि आनंदात वेगळे, म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी विधान म्हणजे या ठिकाणी क आणि ड दोन्ही असत्य. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण परीक्षेला आलं, एमपीएससी परीक्षेत देखील अशा प्रकारचे उदाहरण येतं. स्पर्धा परीक्षा, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा होतात, त्या स्पर्धा परीक्षेला देखील अशा प्रकारचे उदाहरण विचारलं जातं. म्हणजे पहिले दोन विधानावरून आपण ती आकृती बनवायची आणि या दोन विधानाची जे दोन आकृती तयार होतील त्यावरून तिसरी आकृती आपण तयार करायची. तिसरी आकृती आपण बनवून घ्यायची आहे आणि त्यावरून हे उत्तर काढायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण हा जो माहितीवर अनुमान हा घटक पाहिला. पाहता आपल्याला आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. आता आपण काही उदाहरणं पाहूया. तर आता या ठिकाणी उदाहरण पाहूया. मुंबई, त्यानंतर महाराष्ट्र आणि भारत असं विचारलं. मुंबई विचारली, मुंबई, महाराष्ट्र, भारत यापासून वेन आकृती बनवा असेल. पहा या ठिकाणी मुंबई कुठे आहे बा? मुंबई कुठे आहे बा? मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे मुंबई कुठे आहे बा? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि महाराष्ट्र कुठं आहे? भारतात आहे बा. भारत म्हणजे एकात एक असे तीन या ठिकाणी म्हणजे एकात एक या ठिकाणी तीन वर्तुळ आहेत. पहा आपण दुसरं उदाहरण घेऊया. पाहतायचं दिल्ली, न्यूयॉर्क आणि भारत. पहा
दिल्ली, न्यूयॉर्क आणि भारत पहा. दिल्ली पहा, दिल्ली कुठे आहे पहा, भारतातला भाग आहे. दिल्ली ही भारतातला भाग आहे पहा, भारत. आणि न्यूयॉर्कचा काय संबंध आहे की तो काही, न्यूयॉर्क हे वेगळे पहा, न्यूयॉर्क. यासाठी आपलं जनरल नॉलेज अतिशय चांगलं पाहिजे बा. असे जे प्रश्न सोडवायचे असेल तर आपलं जे सामान्य ज्ञान आहे ते चांगलं पाहिजे. तर या ठिकाणी आज आपण तर्क व तर्क या घटकाची माहिती पाहिली आहे. या घटकाचा जास्तीत जास्त तुम्ही प्रश्न सोडवा. जेवढे तुम्ही जास्त प्रश्न सोडताल तेवढं या घटकाची तयारी तुमची चांगल्या प्रकारे होईल. या ठिकाणी माझी तासिका या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.